पण बघता बघता लवजी संघानं या मॅच मध्ये हवी होण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजीच्या जोरावरती मात्र या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करताना ही मॅच मात्र त्यांनी जिंकली. पण आता आजच्या रात्रीचा आज शेवटचा सामना, विनर वर्सेस सेकंड विनर, सेकंड विनर वर्सेस सेकंड विनर. हे दोन्ही टीम्स 2-2 मॅच जिंकून आल्यात आणि इथून आता जी टीम जिंकणार ती एका ट्रॉफीचा मान नक्कीच पटकावेल. वर्ल्ड कप म्हणून या ट्रॉफीची ओळख 15 वर्ष आता पूर्ण झाले आहेत. प्रवीण सरांना मी ऐकतोय गेले 15 वर्ष, हे माझं परम भाग्य आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की 2025 मध्ये मी तुमच्या बरोबरीनं समालोचन करेल. समीर मसूरकर साहेबांचं मी खरंच आभार व्यक्त करतो. एका तळागाळातील खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांनी केली आणि त्याचबरोबर माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला तुमच्या बरोबर या व्यासपीठावरती सातत्यानं बोलण्याची संधी ते देत असतात. त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करताना पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. गौरव घोसाळकर स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला रोहित पाडगे गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज स्वमित, स्वमित आता गोलंदाजी मार्क वरती आलाय. छोटासा वयानं छोटा आहे पण क्रिकेटचा अनुभव त्याच्या पाठीशी दांडगा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत करताना पंचांचा ग्रीन सिग्नल मात्र या चेंडूवरती पाहायला मिळतो. गेम इज ऑन होण्याचा इशारा पंचांच्या अगदी उजव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज गौरव घोसाळकर साठी टाकलेला वेगवान चेंडू. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजानं वेगाचा वापर करताना हा चेंडू निर्धाव खेळलाय. पण गौरव घोसाळकर सारख्या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. गौरव घोसाळकर मध्ये ती क्षमता आहे. गौरव घोसाळकरकडे एक विस्फोटक इनिंग खेळण्याची किमया आहे. पण आणखीन एक जबरदस्त चेंडू इथे मात्र सातत्यानं वेगावरती एकाच टप्प्यावरती जबरदस्त कमबॅक करतोय गोलंदाज सौमिक. आता गौरव घोसाळकरला चेंडूच्या टप्प्यानुसार चेंडूच्या मिनिटनुसार फटकेबाजीची गरज आहे. समोर देखील त्याच्या चांगला फलंदाज आहे, त्याच्याकडे देखील क्लास आहे. इथून जर सिंगल डबलचा वापर करताना स्ट्राइक रोटेशन जर झालं तर धावांचा आलेख उंच होऊ शकतो. उडवून मारण्याचा प्रयत्न, फटका उंच गेलाय, लांबी कमी आहे पण चेल टिपण्याची संधी सहज मिडॉनच्या क्षेत्ररक्षकानं टिपलाय चेल आणि गौरव घोसाळकरचा मात्र संपलाय खेळ. सातत्यानं ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टिचून गोलंदाजी आपण 3 चेंडूवरती पाहिली आणि तिथे मात्र वेगाचा वापर जास्त झाल्यामुळे यावेळेस बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क झाला नाही आणि अशा वेळी एक मोठा फलंदाज आता येतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर मैदानाच्या बाहेर. सगळ्यात हाय व्होल्टेज लॉट्स उद्याच आहे. ओपनच्या टीम खेळणार होता त्याच्यापेक्षा हाय व्होल्टेज. अक्षय देशमुख आता विश्रांतीला गेले. उद्या त्यांची मॅच आहे सुनील चव्हाणच्या अपोजिट, गुग्गीच्या अपोजिट बुग्गी. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय वैभव मेहतर, मागच्या मॅचचा हिरो. या वैभवनं मग गेल्या मॅच मध्ये काय जबरदस्त फटकेबाजी केली, मोक्याच्या क्षणी मोठे फटके मारले होते. पण इथे आता येणाऱ्या 3 चेंडूवरती किमान 7-8 धावा तरी त्याला शोधाव्या लागतील. पॉवर प्लेचा षटक आहे. नॉन स्ट्राइक वर रोहित पाडगे त्याच्यामध्ये किमया आहे, त्यांना मात्र शेवटच्या चेंडूवरती तक धरून मैदानावरती खेळ करावा लागेल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मध्ये. आपण बघतोय स्वराजनं या चेंडूला अडवलं आणि इथून मात्र मिळाली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता अकाउंट खुलं झालंय. 1 गडी बाद 1 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. गायकवाड साहेबांचं देखील मी कौतुक करेल. काय जबरदस्त इलेक्ट्रिशियन शोधून काढलेत कॅम्पोलिन क्लब साठी. स्ट्राइक एंड वरती रोहित पाडगे. पंचांचा आजच्या रात्रीचा कदाचित हा 3रा डेट चेंडूचा इशारा. काजूवाडीचे देखील अजूनही खेळाडू या मॅचचा आनंद घेतात. कदाचित उद्याच्या मॅचचा अभ्यास ते इथून करत असतील. धीम्या गतीने एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, उलट्या दिशेनं क्षेत्ररक्षक ज्याला 2 मॅच बाहेर बसवलं होतं, 2 मॅच 12 मॅचच्या भूमिकेमध्ये जो खेळाडू होता तो आता मैदानामध्ये गेला आणि काय जबरदस्त त्याने झेल टिपलाय. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो.
क्वालिटी क्लिअरिटीच्या माध्यमातून उलट्या दिशेनं धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय. मोक्याची शेडी त्याला माहिती होतं हा मोठा फलंदाज आहे आणि या मोठ्या फलंदाजाला मात्र इथे थांबवायचं असेल तर मला झेल सर्वोत्तम पद्धतीने पकडावा लागेल. आणि इथे गौरव घोसाळकर नंतर आता जागा सोडण्याचं काम रोहित पाडगेनं केलंय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय आदित्य. व्हॉलेंडरच्या भूमिकेमध्ये आपण कॅम्पोली क्लबचे सगळे आपण स्टाफ पाहतोय ज्यांनी चांगलं काम केलं या स्पर्धेमध्ये आणि गेले कित्येक वर्ष कॅम्पोलिंग क्लबचे सगळा स्टाफ या स्पर्धेमध्ये जॉईंट होत असतो. आपल्याला रुचकर जेवण ज्यांच्या हातात चाखण्याची चव सगळ्या कमिटी मेंबर्स असो, आमचे लाईव्ह टीम असो, पंच असो किंवा कॉमेंटेटर असो यांना देण्यात येत असते. समीरजी मसूरकर साहेबांच्या वतीनं आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये जिथे कमी तिथे मात्र संदेश मात्रेने घेतलेली हमी. एक खंता मात्र त्यांच्या मनामध्ये त्यांचा पेनचा संघ या स्पर्धेमध्ये खेळणार होता, पण तो मात्र आता कदाचित त्यातील काही खेळाडू आता ओपन मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. मगाशी तुम्ही सांगितलं का खोपोली नगर पालिकेमध्ये आपण संदेश मात्रांना नगरसेवक म्हणून होताना पाहायची इच्छा आहे, पण माझी इच्छा आहे का त्यांनी त्यांच्या गावामध्ये सरपंच व्हायची माझी इच्छा आहे आणि तो प्रयत्न त्यांचा चालू आहे. बैलगाडी क्षेत्रामध्ये देखील त्यांचं मोठं नाव आहे. त्यांच्या नावानं कित्येक अड्डे गाजवले त्यांच्या प्रेमळ बैलानं. डॉट चेंडूचा इशारा. गोलंदाज भावेश सावंत जो गोलंदाजी मार्गवरती आहे. इथे कोणाला माहित नसेल त्यांच्याबद्दल पण मला जास्त माहिती आहे, कारण रुपयानंतर डॉलरला किंमत असते. प्रवीण सर शांत आहेत. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आला, पण यावेळेस केली चूक. इथून चुकीला माफी नाही. सिंगल वरती थांबवलं गेलं. बघा साईड स्क्रीन जवळ जे पाठीराखे उभे आहेत लवजी संघाचे कदाचित थोडं बाजूला व्हा, खेळाडूंना अडथळा होतोय. गायकवाड सर थोडस बाजूला व्हा, स्क्रीन पासून बाजूला व्हा. सपोर्ट तुम्ही नक्की करा, घरचा संघ आहे, सपोर्ट पाहिजे, कारण सपोर्टर शिवाय खेळाडू मोठे होत नसतात आणि टाळ्यांशिवाय स्पर्धा मोठी होत नसते. त्या स्क्रीनच्या जवळ आता मारण्याचा प्रयत्न, पण इथे चांगला रिक्त टिपलेला हा झेल. फलंदाज बाद होतोय यावेळेस आदित्य. असं वाटलं होतं गौरव बाद झालाय, त्यानंतर रोहित बाद झालाय, पण इथे आदित्य काहीतरी करेल, पण आदित्य देखील बाद होतोय. वैभववरती आता सगळी जबाबदारी आली. त्याला साथ देण्यासाठी नौका फलंदाज मैदानामध्ये जाईल. हर्षल कदाचित हा फलंदाज मैदानात दाखल होण्याची दाट चिन्ह निर्माण झालेत, पण काय सोमिकनं झेल टिपलाय आपण रिप्लेच्या माध्यमातून बघतोय. बरोबर स्क्रीनच्या जवळ त्यानं 3 फूट आतमध्ये हा झेल टिपलाय. हर्षल मैदानामध्ये गेला, ज्यानं लागोपाठ 3 षटकार मारण्याची देखील बऱ्याचशा नाईट रजनीमध्ये किमया केले. इथे मात्र एखाद दुसरा मोठा फटका त्यांना मारला तर सन्मानपूर्वक धावा स्कोरकडवरती नोंद होतील. पण सिद्ध ओमकार 11 सावरोली संघ आता खेळ विसरले की काय. जी विश्रांती त्यांना दिली गेली त्या विश्रांतीमध्ये आपल्या खेळाला विसर पडला की काय, पण आता इथे आठवण करून द्यावे लागेल, कारण धाव फलकावरती अवघ्या 2 धावा आहेत. स्विच हिटचा प्रयत्न सक्सेसफुल. हा प्रयत्न स्क्रीनवरती 1 बाउंड चेंडू जातोय. 4 धावांसाठी बराच वेळानंतर आलेला हा चौकार. ठीक 7:30 वाजता सगळ्या उद्याच्या टीमनं रिपोर्टिंग करायचे. 7:30 वाजता पहिला सामना खेळवला जाईल पत्रा मारुती संघाच्या विरोधात वडवळ बी, ओम साई वडवळ बी. उद्याच्या रात्रीमध्ये सूचना आहे, म्हणजे आजच्याच रात्रीमध्ये 1 मे आज लागलेला आहे, तर 7:30 वाजता आपल्याला सामन्याला सुरुवात करायची.
पंचांचा नो चेंडूचा इशारा, पण इथे चेंडू मिस केलाय. एक या धावसंख्येनं वाढ होईल आणि नेक्स्ट चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू, पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पण सरळ बॅक टू द बॉलर या चेंडूला अडवलंय. भावेश सावंत त्याचा जलवा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हर्षल पुन्हा एकदा स्ट्राइक रेट वरती, 7 धावा स्कोर कार्ड वरती 2 झाल्यात. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न. याच सिद्ध ओमकार 11 सावरोळी संघाने पहिल्या मॅच मध्ये 5 षटकामध्ये जवळजवळ 101 धावांचं अंतर कापलं होतं, पण आता या 4 षटकाच्या सामन्यामध्ये आतापर्यंत 2 षटकं कंप्लीट झाली आहेत आणि धावा लागल्या आहेत त्या अवघ्या 3-7. 3 गड्याच्या मोबदल्यात 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही आपण बघतोय युट्यूबच्या माध्यमातून बॉलिंग स्पोर्ट्स या वाहिनीद्वारे अजूनही प्रेक्षक मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. कोणी हैदराबाद वरनं आनंद घेतोय, कोणी मद्रास वरनं आनंद घेतोय, कोण कलकत्त्यावरनं या मॅचचा आनंद घेतोय. समीर मसूरकर साहेबांना आपण बघतोय वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव झालाय. बॅटची कडा, इथून मात्र चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. सिंगल तर पूर्ण आली. आज ज्याचा वाढदिवस आहे आपण या पहिल्या इनिंग नंतर त्याला स्क्रीनवरती पाहणार आहोत. लॉंग स्लिपच्या दिशेने या चेंडूला अडवलं गेलं, सिंगल मात्र आली. बघा सगळ्या व्यावसायिकांचं, छोट्या मोठ्या व्यावसायिकांचं मी समीरजी मसूरकर साहेबांच्या वतीने आभार व्यक्त करतो, ज्यांनी या मैदानावरती कचरा होऊ दिला नाही. स्वच्छतेची मोहीम त्यांनी देखील राबवली आहे. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये मारण्याचा प्रयत्न, डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, प्रयत्न करतोय. सिंगलचं रूपांतर आता डबल मध्ये. या 2 धावांच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड वरती वाढ. 10 धावांची नोंद. आता दुहेरी अंकामध्ये आकडा कन्वर्ट होतोय. कोणी बुर्जीचा स्टॉल लावला होता, कोणी आपण बघतोय बिस्लरीच्या बॉटल्स विकत होत्या, कोणी सोडा, लेमन सोडाचा आस्वाद दिला, कोणी शर्माचा आस्वाद दिला. तर इकडे आपण पाहिलं स्टेजच्या अगदी बाजूला खेडेकर स्नॅक्स कॉर्नर आपण पाहिला, जिथे चहाचा आस्वाद, वडापावचा आस्वाद. पण इथे सुपला शॉट खेळण्याच्या नादामध्ये शॉट हुकला, फलंदाज चुकला आणि इथे पंचांनी बोर्ड उचलल्यामुळे तो जातोय डगआउट मध्ये. ओव्हरटी आउट. नेक्स्ट बॅटर विनय 6व्या क्रमांकावरती मैदानामध्ये. 10 या आकड्यावरती 4था गडी मात्र बाद झालाय. टीम सावरोळी संघ आता संकटामध्ये. अल्पेश 11 लवजी. विनयनं आलेल्या उंच खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. पण हे आता पंच निर्णय घेतील काय घडलं आणि काय बिघडलं. 3ऱ्या पंचांची मागणी मात्र इथून केली जाते. नक्की षटकार आहे की या चेंडूला अडवलं गेलंय. 3रे पंच पाहतील काय घडलं काय बिघडलं. दूध का दूध, पाणी का पाणी.
पॉईंटचं ऑनफिल्ड डिसिजन काय पेंडिंग आहे, तर नक्कीच तिसरे पॉईंटचं पाहतील ऑन स्क्रीन वरती आणि तिथून मात्र निर्णय देतील. पंकज का मुकेश काय बोलला, काय नाव त्यांचं? ते इथे मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. हा आहे बिग 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 षटकार. मौके पे छक्का और पब्लिक को किया हक्का बक्का. जबरदस्त प्रयत्न या चेंडूवरती पाहायला मिळाले आणि इथून पाहतो आपण निर्णायक क्षणी मात्र सीमारेषा चेंडूला ओलांडताना आपल्याला पाहायला मिळाले आणि या षटकाराच्या जोरावरती टोटल 16 धावांची नोंद. गोलंदाज स्वराज गोलंदाजी मार्क वरती. ऑप्शनच्या लाईन मध्ये तिखट गोलंदाजीचा नजारा. पंकजी रुपोते यांचं आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करूया. अजूनही या मॅचचा ते आनंद घेत आहेत. क्रिकेटवरची निस्तांत त्यांचं प्रेम आहे. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा आता स्कोर कार्ड वरती लागल्यात. जबरदस्त हे आयोजन. स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची आपण पाहतोय. 15 वर्ष प्रगतीची. हा आणि गेले कित्येक वर्ष आपण बघतोय त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे प्रेमळ चाहते आपण बघतो. मनोज भोईर या व्यासपीठावरती गेले कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये होते आणि गेल्या 4 वर्षाआधी म्हणजे कोविडच्या आधी बँकॉकचा दौरा ही कमिटी करू आलेली आहे आणि यावेळेस कदाचित सिंगापूरला जाण्याची दाट चिन्ह आहेत. 10 तारखेचं पॅकेज कॅन्सल झाल्यामुळे कदाचित आता 5 तारखेला रवाना होतील. उद्या अशफाक भाई पटेल यांचा खेळ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. युवा मंच त्यांच्या माध्यमातून समीरजी मसूरकर साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. पण इथे मात्र गोलंदाज ओमकार वाईट +1 म्हणजे 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. 2 धावांच्या मदतीने टोटल 18 धावांची नोंद. लवजी संघाचे पाठीराखे आपण बघतो जल्लोष करतायत, आनंद घेतायत क्रिकेटचा. वर्ल्ड कपचा थरार अनुभवण्याची संधी त्यांच्याकडे. कधी गणपती बाप्पाच्या नावानं जय घोष होतोय तर कधी छत्रपती शिवाजी महाराज की जय असा आवाज या मैदानामध्ये गुंजतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क नाही पण सीधी उंगली से जब घे निकल रहा हो तो टेढ़ी नहीं करनी चाहिए. अशा वेळी जर सरळ बॅटनं तुम्ही षटकार मारण्याचा विक्रम केलाय तर हा प्रयत्न का असावा. पण इथून मिळाली एक सिंगल. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय वळण घेतोय. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. फलंदाजाच्या माध्यमातून ही मागणी आणि आता पंच बघतील काय घडलं आणि काय बिघडलं. बघा मैदानाच्या बाहेर चुकून जर कोणी ती आग लावली असेल तर कृपया करून विझवा. कचरा साफ केलाय माझ्या मते. आमचे राजेश भेळवाले मला सांगतायत जो काही कचरा होता मैदानावरती
जो काही खाद्यपदार्थ त्यांनी विकलेत तो त्यांच्या ग्राहकांनी म्हणजे येणाऱ्या आपल्या क्रीडा रसिकांनी केलाय, खेळाडूंनी केलाय, तो कचरा त्यांनी साफ केलाय, त्यामुळे ती आग लावली आहे. आणि त्यांचं मी नक्कीच कौतुक करेल. हे जे खाद्य विक्रेते आहेत ना, हा लिगली बॉल फेअर डिलिव्हरी असा पंचांचा निर्णय आलाय. पंचांचा निर्णय मात्र इथनं फेअर डिलिव्हरीचा पाहायला मिळतोय. हा चेंडू फलंदाजानं का सोडला ही खंता मला देखील आहे. इथे कदाचित पॉइंटच्या डोक्यावरनं 4 धावा निर्माण झाल्या असत्या. आता मात्र पंच हात समांतर करताना वाईट चेंडूचा इशारा करतात. 1 या धावसंख्येनं वाढ होतीये. 20 धावा आता स्कोर कार्डवरती नोंद झाल्या. ज्या खाद्य विक्रेत्यांचं मी नक्कीच का कौतुक करतोय. आपण पाहतोय रात्रीची वेळ आहे, बाजारपेठ बंद आहे, पण त्यांनी मात्र इथे सगळ्या क्रीडा रसिकांना उपाशी न राहण्याची जी संधी निर्माण केलेली आहे, एक छोटासा रोजगार त्यांनी निर्माण करण्याचा स्वतःसाठी जो प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी जो त्यांना साथ मिळालेली आहे समीर बसवडकर साहेबांची, त्यांचा त्यांनी पुरेपूर वापर करताना हे मैदान स्वच्छ ठेवण्याची कामगिरी केली आहे. मी प्रत्येकाला विनंती करेन, तुमच्या वाटेला जे काही येईल ते प्रामाणिकपणे तुम्ही करा. नक्कीच यशाचा शिखर तुमच्या पाठीशी असेल. पण इथे मात्र आपण बघतोय गोलंदाजानं घेतली आहे फलंदाजाची विकेट. पूर्णपणे आता मी तर म्हणेल गोलंदाज हवी होत आहेत ते फलंदाजावरती. ही मॅच आहे, क्रिकेटचा खेळ आहे. अजूनही सावळी संघ हरलेला नाहीये आणि टीम लवजी संघ देखील जिंकलेला नाहीये. पहिल्या सत्राची फलंदाजी आपण पाहतोय ही टीम सावळी संघाच्या माध्यमातून पहिल्यांदा. नेक्स्ट बॅटर आता राहुल मैदानामध्ये गेलाय. राहुल मैदानामध्ये दाखल झालाय. राहुलला गेल्या गेल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण बॅट आणि चेंडूचा मात्र इथे संपर्क नाहीये. डॉट चेंडूचा इशारा. मनोज सर जरा बसून घ्या. स्लॉट मध्ये घेतल्यानंतर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याची संधी निर्माण केली होती राहुलला, पण इथे मात्र टिपलाय विक्रांत झेल. अरे विक्रांत अजून एक चेंडू बाकी आहे यार. विक्रांतकडे जादू आहे. 1 का 10, 10 का 50. एका रात्रीमध्ये 2 चेंडू देखील एका चेंडूचे तो करू शकतो. नेक्स्ट बॅटर साहिल आता मैदानामध्ये गेलाय. रोहित पाडगेचा झेल मी तर म्हणेल या मॅच मध्ये सावरोळी संघाला थोडासा बॅकफूट वरती नेण्याचा प्रयत्न केला आणि काय जबरदस्त झेल टिपला त्या पियुषनं, जो गेले 2 मॅच 12व्याच्या भूमिकेमध्ये आपण या व्यासपीठावरती या खेळाडूला पाहिलं होतं, पण तो मैदानामध्ये गेला आणि त्यानं काय जबरदस्त किमया केली. साहिल गेल्या गेल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. षटक क्रमांक 4 देखील पूर्ण आला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम अल्पेश लवजी संघानं गोलंदाजी करताना धावा खर्च केल्या त्या 20 आणि टीम सावळी संघानं मात्र या 20 धावा पहिल्या इनिंग मध्ये केल्या. मात्र गडी त्यांचे गमावले होते ते 6. आता नेक्स्ट इनिंग मध्ये 21 धावांची गरज आहे. उर्वरित 24 चेंडू मध्ये 24 चेंडू 21 धावांची गरज. मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतोय मिस्टर विनोद सोलंकी, ज्यांना प्रेमानं आम्ही म्हणतो लल्लू, ज्यांना आतापर्यंत तरी मनोज भोईर सोडला तर कोणी नाही बनवलं उल्लू. जेव्हा स्क्रीन बघतो ना तेव्हा मनोज भोईर आणि मला विनोद सोलंकी हे 2च आठवतात.
गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज गोपाले, योगेश गोपाले. तर स्ट्राईकला असणारा बघा दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू इथे उपस्थित नाहीये. मी दोन्ही संघाला विनंती करतो की लगेच यायचंय. बघा इथे सावली संघात अतिरिक्त खेळाडू उपस्थित आहे. चेंडू लागण्याच्या आत जर लवजीचा खेळाडू उपस्थित झाला नाहीये तर 2 धावाची पेनल्टी सुद्धा असणार आहे. बघा लवजीचा सुद्धा आलाय. स्ट्राईकला असणारा फलंदाज भावेश, नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज नवनाथ. पहिला चेंडू इथे मात्र चांगला फटका, जबरदस्त चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हा आलेला देखणा फटका पहिल्या चेंडूवरती जातो षटकार. नक्कीच इथे मात्र 6 धावा योगेश गोपाळे यांच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्र धारण केलाय फलंदाज भावेश सावंत याने. खरोखरच 21 धावांची धावसंख्या पाहिजे. एक चांगला चेंडू टाकणं गरजेचं आहे. बॅटची कडा इथे मात्र झेल सुटते आणि थोडस मिळेल खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 2 धावा निश्चित भेटत असेल, 2 ने वाढते ती पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 धावा फळकावे लागतात. 21 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र 8 धावा फळकावे लागतात. 2 चेंडूचा खेळ संपला. 24 चेंडू मध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता असताना 2 चेंडू मध्ये 8 धावा काढतो तो अल्पेश लवजी. चांगला चेंडू इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट सिद्धू 11 ना, ओमकार सिद्धू 11 सारोळी. चांगला चेंडू इथे मात्र फलंदाज बाद होतो तो भावेश. ओम साईराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. नक्कीच इथे मात्र फलंदाज बाद होतो भावेश. नमन फलंदाज येतोय विक्रांत. ओमकार सिद्धू 11 सावरोळी पुरस्कार करतोय आमचे तटकर साहेब. खरोखरच जर पाहायला गेलं तर चांगली संघाची बांधणी केली होती. चांगला खेळाडू सुद्धा या संघात आहे. नक्कीच जसं जसं डीजे वाजेल तसा आमचे संदेश मात्र याचे ठोके मात्र वाढत आहेत. चांगला चेंडू आणि 1 धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते पोचते 9 या आकड्यावरती. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. योगेश गोपाळे जो फलंदाज बाद झाला होता, भावेश सावंत या टीमचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज मात्र माघारी परतलाय. कमबॅक करण्याची नक्कीच चान्सेस आहेत त्या ओमकार सिद्धू 11 सारोळी संघाला. 1-2 विकेट आणि 1-2 डॉट टाकले तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो तो सिद्धू 11 ओमकार सिद्धू 11 सारोळी संघ. चांगला चेंडू बघा ना. नवनाथ एक एक्सपिरियन्स खेळाडू, त्याला माहिती आहे की एकेरी 2 धावाने सुद्धा आपण जिंकू शकतो आणि त्या हिशोबाने तो फलंदाजी करतोय. खरोखरच चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 10 या आकड्यावरती. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 11 धावांची. 18 चेंडू 11 धावा, 11 धावा 18 चेंडू. आणि जर पाहायला गेलं तर खरोखरच पहिल्या इनिंगचा जर खेळ पाहिला तर गौरव घोसाळकर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर रोहित पाडगे सुद्धा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर पूर्णपणे सावळीचा संघ आहे तो एका पाठोपाठ एक बाजून तंबूत परतला. तर जी मोठी धावसंख्येची अपेक्षा होती ती त्यांच्या पाठीवर ती मात्र करण्यामध्ये अपयशी ठरले. परंतु नक्की तिथे मात्र 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असताना सावळी संघामध्ये सुद्धा एकापेक्षा एक चांगले गोलंदाज आहे आणि क्षमता ती सावळी संघामध्ये की या
प्रसंगी सुद्धा तो सामना आपल्याकडे खेचून आणू शकतात, तेवढे ते चांगले गोलंदाज आहे. बघूया आता संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटविरोधी गोलंदाज वैभव मेहतर. स्ट्राईकला फलंदाज नवनाथ. 18 चेंडू 11 धावांची आवश्यकता. पंचांकडे अपील आणि इथे मात्र फलंदाज नवनाथ यांच्या पारीत होते खात्मा. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. आणि नवीन फलंदाज होते फलंदाजी मार्गवरती कुणाल. हा सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे लवजी संघाचा, परंतु काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र पूर्णपणे बांधून ठेवला. विकेट घेतली ती फलंदाज वैभव याने नवनाथची. चला यानंतर लगेचच सर्व जे कमिटीचे सदस्य त्याने उपस्थित राहायचं. वैभव गोलंदाजी मार्गवरती जनता यांकडनं गोलंदाजी करतो वैभव. स्ट्राईकला फलंदाज कुणाल. चांगला फटका. इथं मात्र हलकीशी प्लेसमेंट पाहिली. एक धाव निश्चित भेटते. जसं की 1 ने वाढते ती पोहोचते 11 या आकड्यावरती. येणाऱ्या 16 चेंडूमध्ये गरज असणार ती 10 धावांची. 16 चेंडू 10 धावा. बघूया गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज वैभव कुरकुरीत चांगली गोलंदाजी करते आतापर्यंत. जर पाहायला गेलं तर वैभव एक चांगला गोलंदाज आहे. फुलटॉस चेंडू आणि चांगला फटका मारला होता. एक धाव तर निश्चित रूप भेटेल. बघूया दुसरी धाव घेतात का. आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज कुणाल यांच्या पारीत होते खात्मा. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. नाही असू द्या शांत राहा डीजे. खरोखरच मनोज भोईरचे सुद्धा आभार माना पाहिजे. सर्वांना चहा पाजलाच त्यांनी स्टेजवरती येऊन, तर आपलं सुद्धा मनापासून आभार. अभिनंदन चाय. बघा तुमची चाय पिली ना पळून दिवाडीने एकदम चुस्त झालं. एकदम त्यांना झोप आलेली. इथे मात्र फलंदाज कुणाल बांधून तंबूत परत. कुणालची जागा गेला तर नवीन फलंदाज हिमांशु यादव. किंग शर्मा यांचं सुद्धा आपण मनापासून धन्यवाद देतो. तसेच आमचे कोल्ड्रिंक्स आता पाहतो आपण रात्रभर जे 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 स्टॉलवरती आहे ते सर्वांचा आपण मनापासून आभार मानतो. वरती मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज वैभव. 10 फळ करावं लागतंय. 12. हिमांशु स्ट्राईकला फलंदाज. चांगला फटका. इथे मात्र नक्कीच बॅडल स्वीप केलेला. एक धाव तर निश्चित भेटेल. आणि 1 ने वाढते ती पोचते 13 या आकड्यावरती. विक्रांत याने मात्र चांगला फटका मारला होता. एक धाव निश्चित भेटते. आता मात्र फलंदाजी मार्गवरती होते फलंदाज हिमांशु यादव. हा सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज लवजी संघाचा. नेहमीच पाहिला एक चांगले अव्वल दर्जाची गोलंदाजी करतो, तितकीच चांगली फलंदाजी करतो. परंतु आज मात्र त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगली प्लेसमेंट बघा काय नजाकत बरा. एक धाव तर निश्चित भेटेल. जसं काय 1 ने वाढते ती पोचते 14 या आकड्यावरती. नक्कीच लवजीच्या खेळाडूंना माहिती की एकेरी धावा घेऊन आपला संघ नक्कीच विजय होऊ शकतो. त्याप्रमाणे ते फलंदाजी करतात. कारण की त्यांना माहिती आहे सावरली संघाने मात्र जो धावांचा डोंगर हवा होता तसा मात्र डोंगर उभारला नाहीये. परंतु निश्चित रूपी त्यांचे गोलंदाज तितके ताकदवान आहे. बघूया हा सामना कितपत नेतात. वैभव गोलंदाजी मार्गवरती जनता एंडकडनं. चांगली प्लेसमेंट. नक्कीच हलकीशी प्लेसमेंट केली होती. लेट कट
विक्रांत एक धाव निश्चित वाटेल जसं की 1 ने वाढते ती पोचते 15 या आकड्यावरती येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 6 धावांची 12 चेंडू 6 धावा. नक्कीच उद्या आपण पाहणार आहे बिग फाईट मोगलवाडी वर्सेस प्रकाश नगर. गोलंदाजी मार करतो गोलंदाज हर्षद चौगुले. हा सुद्धा एक चांगला ऑलराऊंडर आहे, युवा टॅलेंट आहे. बघूया स्ट्राईकला असणारा फलंदाज विक्रांत, नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज हिमांशू यादव. 12 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. खरोखरच चांगला खेळ या दोन्ही टीमने केला आतापर्यंत, परंतु शेवटच्या क्षणी ज्याचा खेळ चांगला असेल तो मात्र या स्पर्धेच्या शेवटपर्यंत राहणार. चांगला फटका इथे मात्र रिव्हर्स स्वीप एकदा तरी चिरवडेल बघा दुसऱ्या घेतात का आणि अशा तऱ्हेने दुसरी धाव होते पूर्ण. काय रनिंग दोन्ही फलंदाजामध्ये जसं की 2 ने वाढते ती पोचते 17 या आकड्यावरती. 17 धावा फलकारे लागतात. अजूनही 4 धावांची गरज होती अल्पेश 11 लवजी संघाला. खरोखरच चांगला खेळ केला मैदानावरती अल्पेश 11 लवजी संघाने. त्यांचा मात्र लक फॅक्टर आपण पाहिला 2 चेंडूमध्ये 13 धावा असताना त्या 13 धावा सुद्धा झाल्यात. तिथून मात्र लक फॅक्टर चालू झालाय तो लवजी संघाचा. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क षटकार आणि अशा तऱ्हेने लवजी संघ हा विजय झालाय. तर पराभूत होतो सावरल दोन्ही संघाच्या मनापासून हार्दिक अभिनंदन. खरोखरच लवजी आणि उद्या म्हणजे आज ठीक 7:30 वाजता वडवल बी आणि पत्रा मारुती संघाने रिपोर्टिंग करायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जात आहे. खरोखर त्याने चांगली गोलंदाजी केली.